ट्रम्प टॅरिफ भारतच नाही तर अवघ्या जगाच्या छातीमध्ये आणि खिशाला धडकी भरवणारा शब्द. आधी वाटलेलं की अमेरिका खुश असेल, पण तिथल्याच सर्वोच्च न्यायालयानं त्यांच्या संविधानाचा हवाला दिला आणि ट्रम्प टॅरिफ अवैध ठरवत रद्द केला. पण न्यायालयाचं ऐकतील, सन्मान राखतील ते ट्रम्प कसले? त्यांनी झटपट पत्रकार परिषद घेतली, थेट न्यायालयावर आगपाखड केली. इराण राहिलं बाजूला, आधी त्यांच्या शब्दास्त्रांचं लक्ष अमेरिकन सर्वोच्च न्यायालय ठरलं. ते तेवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी अध्यक्षांना असलेल्या दुसऱ्या अधिकारांचा वापर करत जगावर पुन्हा 10% ग्लोबल टॅरिफ लादलं. हा ग्लोबल टॅरिफ बेसलाईन टॅरिफवर आकारला जाईल, म्हणजेच जो टॅरिफ आता आकारला जातोय त्या व्यतिरिक्त हा नवा 10% अधिकचा टॅरिफ असेल. हा निर्णय 24 फेब्रुवारीच्या मध्यरात्रीपासून लागू होईल आणि यात काही उत्पादनांना सूट दिली गेली आहे. कृषी उत्पादनं जशी टोमॅटो, संत्री, त्यानंतर बीफ, महत्त्वपूर्ण खनिजं, औषधं, काही इलेक्ट्रॉनिक्स आणि पॅसेंजर वाहनांचा याच्यामध्ये समावेश आहे. आता हा ग्लोबल टॅरिफचा नवा मुद्दा, त्याचे भारतावर होणारे परिणाम आणि जुनं ट्रम्प यांचं टॅरिफ धोरण आपण 2 भागामध्ये समजून घेऊया. पहिला भाग आहे तो म्हणजे भारतावर या निर्णयाचे काय परिणाम होणार. 10% ग्लोबल टॅरिफ लागू केल्यानंतर ट्रम्प यांनी स्पष्ट केलंय की भारत अमेरिका ट्रेड डीलवर याचा कोणताही परिणाम होणार नाही. ही ट्रेड डील पहिल्यासारखीच असेल. मात्र हा अतिरिक्त 10% ग्लोबल टॅरिफ हा पहिल्यापासून ठरलेल्या 18% समाविष्ट असेल की 18% अधिक 10% असेल, यावर मात्र ट्रम्प यांनी काही स्पष्टपणे सांगितलेलं नाही. 23 फेब्रुवारीपासून 3 दिवस म्हणजेच 23, 24 आणि 25 फेब्रुवारीला अमेरिका आणि भारतामधल्या अधिकाऱ्यांसोबत महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी सांगितलंय की ट्रेड डील फेब्रुवारीच्या अखेरपर्यंत होईल, मार्चमध्ये स्वाक्षऱ्या होतील आणि एप्रिलपासून ट्रेड डील लागू होईल. आता दुसरा भाग, अमेरिकन सर्वोच्च न्यायालयानं टॅरिफवरून ट्रम्प यांना फटकारत नेमकं काय म्हटलंय. तर अमेरिकेमधल्या सर्वोच्च न्यायालयानं 6-3 या बहुमतानं निर्णय जाहीर करताना सांगितलंय की संविधानानुसार टॅक्स आणि टॅरिफ लावण्याचा अधिकार राष्ट्रपतींना नाही, तर फक्त संसदेला आहे. यानंतर ट्रम्प यांनी लगेच पत्रकार परिषद घेत सर्वोच्च न्यायालयामधल्या न्यायाधीशांच्या निर्णयाचा कडाडून विरोध केला. कोर्टामधले काही न्यायाधीश हे देशावर कलंक आहेत, त्यांच्यामध्ये योग्य काम आणि निर्णय घेण्याची हिंमत नाही, असा संताप ट्रम्प यांनी व्यक्त केला. आणि आता या पत्रकार परिषदेमधले काही ठळक मुद्दे सुद्धा आपण पाहूया. ट्रम्प यांचा मुद्दा नंबर 1, टॅरिफ लागू करण्यासाठी मला संसदेची गरज नाही, राष्ट्रपतींना असलेल्या अधिकारानुसार मी टॅरिफ लागू करू शकतो. ट्रम्प यांचा दुसरा मुद्दा तो म्हणजे सर्वोच्च न्यायालयानं रिफंडबाबत म्हणजेच परताव्याबाबत काहीही स्पष्टता दिलेली नाही, त्यामुळे अमेरिकन सरकार कोणत्याही कंपनीला टॅरिफ स्वरूपामध्ये जमा केलेल्या रकमेचा परतावा करणार नाही. यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अमेरिकेनं टॅरिफच्या माध्यमातून आतापर्यंत $200 अब्ज जमा केलेत. ट्रम्प यांचा मुद्दा नंबर 3, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर परकीय शक्तींचा प्रभाव आहे. जर टॅरिफ लावला गेला नाही तर काही देश, काही उद्योगांमध्ये अमेरिकेपेक्षा पुढे निघून जातील. ट्रम्प यांनी नव्यानं ग्लोबल टॅरिफ लागू केला आणि त्यासाठी त्यांनी अमेरिकन कायद्याचाच आधार घेतल्याचा दावा केलाय. हा कायदा काय आहे तर तेही थोडक्यात समजून घेऊयात. अधिकचा 10% टॅरिफचा निर्णय ट्रम्प यांनी जाहीर केला, पण सर्वोच्च न्यायालयानं ज्या टॅरिफवरून ट्रम्पना फटकारलं तो टॅरिफ ट्रम्प यांनी 49 वर्षांपूर्वीच्या कायद्याचा वापर करून लावला होता, ज्याचं नाव आहे इंटरनॅशनल इमर्जन्सी इकॉनॉमिक पॉवर्स ऍक्ट म्हणजेच IEEPA. हा कायदा 1977 मध्ये तयार करण्यात आला होता. या IEEPA कायद्याचा वापर हा परदेशी संपत्ती गोठवण्यासाठी, डॉलर ट्रान्झॅक्शन आणि बँकिंग व्यवहारावर नियंत्रण आणण्यासाठी, आयात निर्यातीवर निर्बंध आणण्यासाठी आणि लगेच आर्थिक निर्णय लागू करण्यासाठी होऊ शकतो. देशाची आर्थिक स्थिती डबघाईला आल्यास किंवा व्यापारामध्ये तोटा झाल्यास या कायद्याच्या अंमलबजावणीचे अधिकार राष्ट्राध्यक्षांना असतील, असा हा कायदा सांगतो. आता नवा 10% ग्लोबल टॅरिफ लावण्यासाठीही ट्रम्प यांनी कायद्याचाच आधार घेतलाय. डोनाल्ड ट्रम्प यांनी कलम 122 अंतर्गत नवा ग्लोबल टॅरिफ लागू करण्याचा निर्णय जाहीर केलाय. या कलम 122ला ट्रेड ऍक्ट ऑफ 1974 असं म्हटलं जातं. हे कलम अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना अधिकार देतं की देशाला अचानक व्यापारामध्ये फटका बसला किंवा आर्थिक नुकसान झालं तर लगेच आयातीवर टॅरिफ लावलं जाऊ शकतं. हे टॅरिफ 150 दिवसांसाठी लागू असेल. या दरम्यान सरकार परिस्थितीवर लक्ष ठेवत पुढचा निर्णय घेऊ शकतं. आता ट्रम्प यांनी कायद्याचा आधार घेत ग्लोबल टॅरिफ आणलं खरं, पण आता भारत ट्रेड डीलमध्ये कोणत्या बाबींना समाविष्ट करतं, काय अटी शर्तींवर ही डील होणार, ही ट्रेड डील भारतासाठी फायद्याची की तोट्याची, सरकार काय आणि कधी माहिती देणार हे लवकरच स्पष्ट होईल.
तोपर्यंत आपण वाट पाहायची. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.